आज आपण महिला दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। हा दिवस संपूर्ण जगभरातील महिलांच्या योगदानाचा, त्यागाचा आणि यशाचा सन्मान करण्याचा दिवस आहे। महिलांचा इतिहास हा गौरवशाली आहे, वर्तमान योगदानपूरक आहे आणि भविष्य उन्नतीचे आहे। दरवर्षी महिला दिनाची एक ठराविक संकल्पना असते, जे आपल्याला आठवण करून देते की स्त्री पुरुष समानता ही केवळ महिलांचीच नव्हे तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे। ज्या समाजात महिलांना समान संधी मिळतात तो समाज अधिक प्रगत, विकसित आणि अधिक सुदृढ होतो। इतिहास साक्षी आहे की महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली बुद्धिमत्ता, धैर्य आणि कार्यक्षमतेने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, कल्पना चावला यांच्या कार्याने संपूर्ण जग प्रेरित झाले आहे। तसेच किरण बेदी, मेरी कोम, सुधा मूर्ती यांच्यासारख्या आधुनिक महिलांनी विविध क्षेत्रात यश संपादन करून समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे। परंतु आजही अनेक ठिकाणी महिलांना समानतेचा, सुरक्षिततेचा, शिक्षणाचा, सन्मानाचा संघर्ष करावा लागत आहे। महिलांचा सन्मान, शिक्षण, सुरक्षितता आणि संधी या गोष्टी विशेष अधिकार नसून ते त्यांचे मूलभूत हक्क आहेत। मी या विद्यालयाचा जनसंपर्क अधिकारी या नात्याने असे मानतो की महिला दिन साजरा करणे म्हणजे केवळ भाषणे देणे नसून आपल्या कृतीतून समानतेचा आदर्श निर्माण करणे गरजेचे। आज या महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना एकच संदेश देऊ इच्छितो की तुम्ही सक्षम आहात, हुशार आहात, तुमच्यात प्रत्येक क्षेत्र जिंकण्याची ताकद आहे। स्वतःवर विश्वास ठेवा, एकमेकींचे पाठबळ बना आणि तुमचे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा। चला, आजच्या दिवसापासून आपण एक नवा संकल्प करूया, महिला सबलीकरणासाठी पुढे येऊया, महिलांना प्रोत्साहन देऊया आणि एक आदर्श समाज निर्माण करूया। कारण जेव्हा महिला प्रगत होतात तेव्हा संपूर्ण जग प्रगत होते। सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।